नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा धक्कादायक डेटावर बोलणार आहोत जो सांगतोय की 2026 हे मानवी इतिहासातील आत्तापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरू शकतं. हवामान, आपल्या पायाभूत सुविधा आणि अगदी आपल्या जगण्यावर याचा नेमकं काय परिणाम होणार आहे हेच आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्क्रीनवरचा हा आकडा बघा. 2 कोटी. हो, बरोबर ऐकलत. ही केवळ एक संख्या नाहीये, तर 1877च्या भीषण उन्हाळ्यात भारतात गमावलेल्या जीवांची ही नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बळी घेणारी ही ऐतिहासिक घटना आपल्याला हे सांगते की हवामानातील अत्यंत गंभीर बदलांची विनाशकारी ताकद नक्की किती असू शकते. आता भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय हे समजून घेण्यासाठी आपण या विषयाचे काही मुख्य भाग पाहणार आहोत. इतिहासाचा इशारा, अल निन्योचं विज्ञान, 2026चा धोकादायक गणित, परिणामांचे 4 स्तर, आपल्या व्यवस्थेतील त्रुटी आणि यातून मार्ग काढण्यासाठीची योग्य कृती. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. इतिहासाचा इशारा. यासाठी आपल्याला 1877 सालाकडे थोडं मागे वळून पाहावं लागेल. तुम्हाला माहितीये, अमेरिकेतील मिनेसोटासारख्या ठिकाणी त्या काळाचं वर्णन हिवाळ्याविना वर्ष असं केलं गेलं होतं. विचार करा, वर्षभर हिवाळाच नाही. आणि हा डेटा पाहिल्यास लक्षात येतं की ही काही एका विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित शोकांतिका नव्हती. प्रशांत महासागरातून सुरू झालेल्या एका प्रचंड नैसर्गिक घटनेमुळे ओढवलेली ही पूर्णपणे एक जागतिक आपत्ती होती. फक्त भारतात 2 कोटी, चीनमध्ये 2 ते 3 कोटी आणि ब्राझीलमध्ये 20 लाख मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. खरंच हे वास्तव अंगावर काटा आणणार आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. अल निनोचं विज्ञान. 17व्या शतकातील पेरूच्या मच्छीमारांनी ज्याला प्रेमानं अल निन्यो म्हणजे लहान मुलगा असं नाव दिलं होतं, त्या नैसर्गिक घटनेमागं नेमकं विज्ञान काय आहे ते आता आपण पाहूया. बघा, व्यापारी वाऱ्यांमधील अगदी एक साधा बदल जगातल्या पावसाचं चक्र कसं पूर्णपणे विस्कळीत करू शकतो. सामान्य परिस्थितीत हे वारे उष्ण पाणी पश्चिमेकडे म्हणजेच ऑस्ट्रेलियाकडे ढकलतात आणि पाऊस आणतात. पण अल निन्योच्या काळात हेच वारे एकदम कमकुवत होतात. उष्ण पाणी पूर्वेकडेच राहतं आणि परिणामी भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये जीवनदायी मान्सूनचं रूपांतर एका भयानक दुष्काळात होतं. तिसरा भाग आहे 2026च्या धोक्याचं गणित. आता आपण थेट आजच्या काळाकडे येऊया. हवामानशास्त्राचे मॉडेल्स सध्या असा इशारा देत आहेत की 2026च्या भारतीय मान्सूनच्या अगदी ऐन भरात सुपर एल निन्यो तयार होण्याची तब्बल 61% शक्यता आहे. आणि ही वेळच सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हे वाढणारं गणित. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत आजचं तापमान आधीच 1.4 अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे आणि यावरच अल निन्योमुळे होणारी 1.5 अंश सेल्सिअसची प्रचंड वाढ जोडली जाणार आहे. थोडक्यात काय, तर एकूण तापमान 2.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा एक अभूतपूर्व धोका आता आपल्यासमोर उभा आहे. हे एका उदाहरणावरून अगदी अचूक समजून घेता येईल. कल्पना करा की आपण आधी 40 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या एका अतिशय गरम खोलीत बसलो आहोत आणि त्यात कुणीतरी अचानक हीटर चालू केला. आता सध्याच्या वाढलेल्या जागतिक तापमानात जेव्हा हा सुपर अल निनो मिसळेल तेव्हा परिस्थिती अगदी अशीच किंवा याहूनही भयानक असेल. चला आता चौथ्या भागाकडे वळूया, परिणामांचे 4 स्तर. आपण जमिनीवरील प्रत्यक्ष वास्तवाकडे नजर टाकूया आणि पाहूया की अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या दैनंदिन जीवनावर याचे 4 वेगवेगळ्या स्तरावर कसे परिणाम होणार आहेत. ही पूर्ण साखळी एका डॉमिनो इफेक्टसारखी काम करते. सुरुवातीला मान्सून कमकुवत होतो, ज्यामुळं साहजिकच शेतीचं मोठं नुकसान होतं. त्यानंतर येतात रेकॉर्ड मोडणाऱ्या भयंकर उष्णतेच्या लाटा आणि शेवटी अन्नधान्याचं उत्पादन घटल्यामुळे जागतिक स्तरावर अन्नाच्या किमतींमध्ये प्रचंड मोठी वाढ होते. इथे सर्वात चिंतेची बाब कोणती असेल तर ती ही की भारतीय कृषी क्षेत्राचा 51%हून अधिक भाग पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाने थोडी जरी ओढ दिली तरी त्याचा थेट परिणाम आपल्या अन्न सुरक्षेवर होतो आणि यामुळे महागाई थेट 9% पोहोचू शकते. याशिवाय आणखी एक अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे अर्बन हीट आयलँड इफेक्ट. आपल्याला वाटतं की दिवसाची उष्णता खूप कडक आहे, पण खरं तर रात्रीच्या वेळी तापमानात होणारी वाढ ही अधिक घातक असते. हे सिमेंट कॉन्क्रीट दिवसा उष्णता शोषून घेतं आणि रात्री हळूहळू बाहेर टाकतं. त्यात भर म्हणून एसीच्या एक्झॉस्टमधून निघणारी उष्णता. यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या थंड होण्याची संधीच मिळत नाही आणि परिणामी हीट स्ट्रोकचा धोका अनेक पटीने वाढतो. आता वळूया 5व्या भागाकडे, सिस्टमिक त्रुटी. केवळ हवामानाच्या पलीकडे जाऊन हा डेटा आपल्या यंत्रणेतील अशा काही महत्त्वपूर्ण त्रुटी आणि धोरणात्मक वास्तवांकडे लक्ष वेधतो जे मानवी आणि आर्थिक नुकसानीची तीव्रता आणखी वाढवतात. हा आकडा खरोखरच अवाक करणारा आहे.
$194 अब्ज हे केवळ 2024च्या उष्णतेच्या लाटांमुळे भारताला झालेल्या अंदाजित आर्थिक नुकसानीचे आकडे आहेत. आणि ह्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो तर देशातील 38 कोटी असंघटित कामगारांना, अशा मजुरांना ज्यांच्याकडे ना विमा आहे ना भरपगारी रजेची कोणती सुविधा. आता थोडं अधिकृत आकडेवारीकडे पाहूया. मृत्यूंच्या नोंदीमध्ये केवढी मोठी तफावत आहे ते बघा. NCRB सांगताय 20,000हून अधिक मृत्यू, IMD म्हणताय सुमारे 10,000. तर स्वतंत्र अंदाजानुसार हाच आकडा दरवर्षी तब्बल 1.5 लाखांवर जातो. असं का होतं? कारण मृत्यू प्रमाणपत्रांवर बऱ्याचदा उष्णतेऐवजी हृदयविकाराचा झटका किंवा ऑर्गन फेलियर यांसारखी लक्षणे मूळ कारण म्हणून नोंदवली जातात. सूत्रांमधून एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. जर उष्णतेची लाट म्हणजेच हीट वेव्हला अधिकृत आपत्ती किंवा नोटिफाईड डिझास्टर म्हणून घोषित केलं तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंडामधून प्रत्येक नोंदवलेल्या मृत्यूसाठी 4 लाख रुपयांची भरपाई मिळू शकते. थंडीच्या लाटांचा यामध्ये समावेश आहे, पण दुर्दैवाने उष्णतेच्या लाटांना या श्रेणीतून अद्यापही वगळण्यात आलेलं आहे. आणि यात भर घालणारं आणखी एक भीषण वास्तव म्हणजे मोठ्या प्रमाणावरील जंगलतोड. डेटा सांगतो की 2015 ते 2019 दरम्यान प्रत्येक 1 चौरस किलोमीटर नवीन झाडे लावण्यामागे तब्बल 18 चौरस किलोमीटर जुनी पूर्ण वाढ झालेली झाडे तोडली गेली आहेत. यामुळे शहरांमधील नैसर्गिक कूलिंग सिस्टम पूर्णपणे नष्ट झाली आहे. आणि नवीन लागवड अनेकदा अशा एकाकी पट्ट्यांमध्ये केली जाते जिचा पर्यावरणाला म्हणावा तसा फायदाच होत नाही. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, योग्य कृती. या सर्व गंभीर आव्हानांना न घाबरता सूत्रांनी काही अत्यंत व्यावहारिक आणि कृतीयोग्य उपायांवर प्रकाश टाकला आहे, जे स्थानिक पातळीवर या धोक्यांची तीव्रता नक्कीच कमी करू शकतात. इथे पुन्हा हा आकडा बघा, 12°C. अभ्यास हे सिद्ध करतात की पूर्ण वाढ झालेली मोठी झाडं रस्त्यावरील तापमान तब्बल 12°C कमी करू शकतात. 12°C हा फरक एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी खूप मोठा ठरू शकतो. म्हणूनच अस्तित्वात असलेल्या जुन्या झाडांचं संरक्षण करणं हा शहरी भाग थंड ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. काही साधी पण अत्यंत महत्त्वाची पावलं उचलून आपण आपली तयारी मजबूत करू शकतो. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ORS पाकिटांचा वापर करणं, कडक उन्हात बाहेर काम करणाऱ्यांना सावली आणि पाणी देणं, जुन्या झाडांचं रक्षण करणं आणि वीज निर्मितीसाठी कोळशावरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढवणं, हे सर्व उपाय सहज शक्य आहेत आणि आपल्याच हातात आहेत. आजचं हे विश्लेषण आपण भविष्याविषयी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नासह संपवत आहोत. जसजसं हे बेसलाईन तापमान सतत वाढत राहील, तसतसा पुढच्या पिढीसाठी सामान्य उन्हाळा नेमकं कशाला म्हणायचं हे वेगाने बदलणार. हवामान समजून घेऊन वेळेवर पावलं उचलण्याची आता खरोखरच तातडीची गरज आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा आणि आपल्या आजूबाजूला जाणीवपूर्वक बदल घडून आणण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.